फ्रेंड्स आहे मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। या अगोदरच्या भागामध्ये आपण नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार हा टॉपिक डिस्कस केला। तो व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता व वरती आय बटनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। आज आपण नाणे बाजारातील महत्त्वाचे साधने अर्थात इन्स्ट्रुमेंट ऑफ मनी मार्केट हा टॉपिक जो आहे तो डिस्कस करणार आहोत। पण त्याही अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर बघूया नाणे बाजारातील साधने। हे सर्व साधने जे आहे ते मॅच्युरिटी पिरियडवर डिपेंड करते। म्हणजे एक दिवसाकरता जर एखाद्या बँकेला एक दिवसाकरता जर पैशाची गरज असेल तर मग कॉल मनी या साधनाचा काय केला जातो, यूज केला जातो। जर एखाद्या बँकेला दोन दिवसापासून 14 दिवसापर्यंत पैशाची गरज असेल, ठीक आहे, 2 दिवसाकरता पैशाची गरज असेल किंवा 14 दिवसाकरता पैशाची गरज असेल तर मग त्यावेळेस नोटीस मनी या साधनाचा काय केला जातो, यूज केला जातो। ठीक आहे, बघा भारतामध्ये नाणे बाजाराचे कॉल मनी आणि नोटीस मनी हे महत्त्वाचे घटक आहे। कॉल मनीमध्ये अति अल्प मुदतीची कर्ज आहे, म्हणजे उदाहरणार्थ एका दिवसासाठी जर पैशाची गरज असेल तर कॉल मनीचा यूज केला जातो, कॉल मनी या साधनाचा यूज केला जातो। आणि नोटीस मनीमध्ये कर्ज दिली व घेतली जातात, ज्याची मुदत काय आहे 2 दिवस ते 14 दिवस, 2 दिवस ते 14 दिवस, म्हणजे याची मॅच्युरिटी जी आहे 2 दिवस। सपोज एखाद्या बँकेला 2 दिवसाकरता पैशाची गरज असेल किंवा 14 दिवसाकरता पैशाची गरज असेल, ठीक आहे, 14 ची 15 होणार नाही, 14 दिवसाच्या आतच काय करावं लागेल, बँकेला पैसे रिटर्न करावं लागेल। ठीक आहे, तशी नोटीस जी आहे पैसे देणाऱ्याकडून नोटीस मिळाल्याप्रमाणे कर्जाची परतफेड जी आहे विशिष्ट मुदतीत करावी लागते। म्हणजे जी मॅच्युरिटी पिरियड असतो, म्हणजे 14 दिवसाचा सपोज पिरियड दिला आहे, ठीक आहे, एखाद्या बँकेला, तेव्हा 14 दिवसाच्या आत काय करावं लागेल, पैसे परतफेड करावे लागेल। आता या ठिकाणी बघा, जेव्हा एखाद्या बँकेस तात्पुरता पैशाचा तुटवडा जाणवतो तेव्हा जादा निधी असणारी दुसरी बँक, म्हणजे एक अशी बँक आहे जिला पैशाची गरज आहे आणि एक दुसरी अशी बँक आहे जिच्याकडे जास्तीचा पैसा आहे, ओके, दुसरी बँक तो पैसा पुरवते। म्हणून कॉल आणि नोटीस मनी बाजाराला दोन बँकेतील कॉल मनी बाजार असे सुद्धा म्हणतात। म्हणजे एकीकडे एका बँकेला पैशाची गरज आहे, दुसरी बँक काय करते, तिला पैशाचा पुरवठा करते। तर या बँकेमध्ये होणारे जो व्यवहार आहे यालाच काय म्हणतात, कॉल मनी बाजार असे म्हणतात, बँकेतील कॉल मनी बाजार असे म्हणतात। ठीक आहे, सो हे झालं कॉल मनी आणि नोटीस मनी। त्यानंतर दुसरं साधन आहे राजकोष पत्रे, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रेझरी बिल, त्याला शॉर्टमध्ये म्हणतात टी बिल। ठीक आहे, टी बिल जे आहे हे याची जी मॅच्युरिटी पिरियड असतो तो त्याचा कालावधी असतो 91 दिवस, 182 दिवस आणि 364, ओके, 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस, म्हणजे 365चं 1 वर्ष असते। एका वर्षाच्या आत करिताच राजकोष पत्रे जे आहे ते इश्यू केली जातात। ठीक आहे, बघा राजकोष पत्रे जे आहे तुम्हाला माहिती आहे, राजकोष पत्रे हे कोण इश्यू करत असते, तर रिझर्व्ह बँक इश्यू करत असते। कोणाच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने। ठीक आहे, जेव्हा केंद्र सरकारला काय गरज असते, अल्प मुदतीच्या निधीची गरज असते, तेव्हा ट्रेझरी बिल जे आहे ते काय केले जातात, इश्यू केले जातात। आता ट्रेझरी बिल जे आहे ट्रेझरी बिल जे आहे ट्रेझरी बिल जे आहे ही पत्रे बँक, आता कोण खरेदी करते, बघा बँक खरेदी करते किंवा एखादी व्यक्ती, म्हणजे आपण हे ट्रेझरी बिल खरेदी करू शकतो। एखादी कंपनी, संस्था हे काय करत असते, ट्रेझरी बिल जे आहे ते खरेदी करत असते। म्हणजे बघा ही पत्रे बँक, व्यक्ती, कंपनी, संस्था इत्यादींना विक्री केली जाते, म्हणजे हे लोक काय करतात, खरेदी करतात। आपण सुद्धा ट्रेझरी बिल खरेदी करत असतो। मग एक ट्रेझरी बिल जर घ्यायचं असेल त्याची मिनिमम व्हॅल्यू किती असते, ते आहे 25,000 किंवा 25,000च्या पटीने, म्हणजेच 25,000, 50,000, 75,000, ठीक आहे, अशा पद्धतीचे ट्रेझरी बिल्स असते। आणि हे ट्रेझरी बिल जे आहे विक्री सूट देऊन केली जाते। आता सूट देऊन केली जाते म्हणजेच काय, या ठिकाणी डायरेक्टली मी ट्रेझरी बिल खरेदी केलं तर मला इंटरेस्ट रेट मिळेल, परंतु हा इंटरेस्ट रेट जो आहे तो कसा मिळत असते, तर बघा जसं फॉर एक्झाम्पल 1000 रुपयाचं ट्रेझरी बिल, 1000 रुपयाचं काय आहे ट्रेझरी बिल आहे,
ठीक आहे. त्याची फेस व्हॅल्यू जी आहे ती आहे 1000 रुपये. फेस व्हॅल्यू आहे, ज्यालाच आपण दर्शनी किंमत म्हणतो. फेस व्हॅल्यू आहे 1000 रुपये. आणि याची सूट देऊन म्हणजे डिस्काउंट जे प्राइस असते, एक मिनिट, डिस्काउंट प्राइस असते फॉर एक्झाम्पल 900. ठीक आहे. तर या दोघांचा जो डिफरन्स असतो तो आहे 100 रुपये. हा काय आहे, माझा व्याज आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल केंद्र सरकार मला 1000 रुपयाचं ट्रेझरी बिल, म्हणजे केंद्र सरकारने ट्रेझरी बिल इश्यू केलं, मी 1000 रुपयात ते घेतलं. ठीक आहे. फेस व्हॅल्यू आहे त्याची 1000 रुपये, परंतु मला 1000 रुपये द्यावं लागणार नाही. ते मी 900 ते मला काय करेल, डिस्काउंटमध्ये म्हणजे सूट देऊन ते विक्री करेल. म्हणजे मला 900 रुपये काय करावं लागेल, ट्रेझरी बिलची अमाऊंट गव्हर्नमेंटला द्यावी लागेल. परंतु गव्हर्नमेंट मला वापस करताना किती करेल, 1000 रुपये करेल. म्हणजे यात 100 रुपये काय आहे, माझा इंटरेस्ट आहे. क्लिअर. बघा, या शून्य व्याज बंधपत्र असे म्हणतात, कारण यामध्ये डायरेक्टली व्याज जे आहे ते दिलं जात नाही, इनडायरेक्टली दिले जाते असं म्हणता येईल. कारण हे जे ट्रेझरी बिल आहे ते त्याची विक्री ही सूट देऊन केली जाते. यानंतर बघा, व्यापारी विपत्र किंवा हुंडी. आता व्यापारी विपत्र किंवा हुंडी याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कधी याचा वापर केला जातो, जेव्हा उधारीवर व्यवहार होतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पैसे नाही, परंतु मला माल खरेदी करायचा आहे, तर अशा वेळेस काय करता येईल, फॉर एक्झाम्पल मी 1 लाखाचा माल एखाद्या विक्रेत्याकडून खरेदी केला. तो विक्रेता काय करेल, मी काय करेल, त्याला व्यापारी विपत्र लिहून देईल. ठीक आहे. आणि ते व्यापारी विपत्र म्हणजे एक प्रकारे प्रॉमिस असते की मी हे एवढे पैसे तुम्हाला एवढे दिवसामध्ये परत करेल. आणि तो दिवस जे आहे किती दिवसाचं असते, साधारणतः विपत्र हे 90 दिवसाचं असतं. ठीक आहे. म्हणजे साधारणतः 3 महिन्याचं असतं. तर हे विपत्र जे आहे ते हस्तांतरणीय आहे. ठीक आहे. हस्तांतरणीय म्हणजे काय, ज्याच्याकडे म्हणजे विक्रेत्याकडे काय असते, व्यापारी विपत्र असते, आणि त्याला आता फॉर एक्झाम्पल मी 3 महिन्यानंतर पैसे देणार आहे, परंतु त्याला जर आत्ताच पैशाची गरज असेल तर तो काय करू शकतो, बँकेमध्ये जाऊन ते विपत्र जे आहे ते काय करू शकते, वटवू शकते. जेव्हा बँक ते एक्सेप्ट करते तेव्हाच त्या विपत्राला काय म्हटलं जातं, व्यावसायिक विपत्र. काय म्हटलं जातं, व्यावसायिक विपत्र. बघा, जेव्हा विक्रेत्याला पैशाची गरज असते त्यावेळी बँकेत जाऊन व्यापारी विपत्र वटवू शकतो. जेव्हा व्यापारी विपत्र व्यापारी बँकेद्वारे स्वीकारलं जाते तेव्हा त्याला काय म्हणतात, व्यावसायिक विपत्र असे म्हणतात. ठीक आहे. विपत्राची मुदत ही पूर्ण होईपर्यंत बँक किती वेळा विपत्र परत कसर देऊन वटवू शकते. म्हणजे बँकेला अजून पैशाची गरज असेल तेच विपत्र दुसऱ्या बँकेमध्ये देऊन काय करू शकते, वटवू शकते. ठीक आहे. म्हणजे पूर्ण हस्तांतरणीय आहे. ठीक आहे. त्याचं किती वेळा हस्तांतरण केलं जाऊ शकते. त्यानंतर बघा व्यापारी पतपत्र, त्याला कमर्शियल पेपर म्हणतात. व्यापारी पतपत्र. व्यापारी पतपत्र त्यालाच म्हणतात कमर्शियल पेपर. हे असुरक्षित असणारी वचनचिठ्ठी आहे. ठीक आहे. ज्याची आता असुरक्षित असणारी वचनचिठ्ठी असं का बरं म्हटलं जातं, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठली ॲसेट जे आहे म्हणजे संपत्ती तारण म्हणून ठेवले जात नाही. ज्याची उच्च मानांकित मोठ्या कंपन्या विक्री करतात. तर कमर्शियल पेपर जे आहे म्हणजेच व्यापारी पतपत्रे जे आहे कोण विक्री करतात, तर मोठ्या ज्या कंपनीज असतात, मानांकित ज्या कंपनीज असतात त्या कोणकोणत्या आहेत, तर बघा इथे उदाहरणे दिली आहे. अखिल भारतीय वित्तीय संस्था, जसं सिडबी आहे, एक्झिम बँक आहे इत्यादी. ठीक आहे. आणि प्राथमिक विक्रेते जे ठराविक कालावधीच्या, जसे की 7 दिवसापासून ते जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतच्या व्यापारी पतपत्र विक्री करतात. म्हणजे कोण कोण विक्री करतात, एक तर मोठ्या ज्या मानांकित मोठ्या कंपन्या आहेत त्या कोणत्या आपण बघितल्या, सिडबी आहे, एक्झिम बँक आहे. आणि प्राथमिक विक्रेते आपण याही अगोदर बघितलं, प्राथमिक विक्रेते कोण असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, वित्तीय संस्था. त्याच्यामध्ये RBI आलं, HDFC बँक आलं, त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आलं. ठीक आहे. तर हे काय करत असतात, व्यापारी विपत्र जे आहे ते विक्रीस काढत असतात. ठीक आहे.
जर त्यांना 7 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत जर पैशाची गरज असेल तर. व्यापारी पतपत्राची खरेदी किंमत ही किती असते? किमान 5 लाख असते. ठीक आहे. म्हणजे जर कमर्शियल पेपर जे आहे घ्यायचं असेल, विकत घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल? मिनिमम किंमत किती असेल? 5 लाख किंवा ₹5 लाखाच्या पटीत, म्हणजे 5 लाख, 10 लाख, 15 लाख या पद्धतीने काय असते? व्यापारी विपत्र असते. ठीक आहे. म्हणजे एक विपत्र घ्यायचे असेल तर मला 5 लाख रुपये द्यावं लागेल, 2 घ्यायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावं लागेल. दर्शनी किमतीवर सूट देऊन विकले जाते आणि सर्वसाधारण बँक ठेवीपेक्षा जास्त परतावा देते. ओके, जसं आधीच्या ट्रेझरी बिलमध्ये बघितलं की सूट देऊन ट्रेझरी बिल जे आहे ते विकलं जाते, तसंच व्यापारी विपत्रसुद्धा सूट देऊन काय केले जाते? विकले जाते. आणि याच्यावर जो मिळणारा इंटरेस्ट असतो तो डेफिनेटली बँकेत जेवढा इंटरेस्ट असतो त्याच्यापेक्षा जास्त असतो. सर्वसाधारण बँक ठेवीपेक्षा जास्त परतावा म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो मिळत असतो व जास्त तरलता असते. ठीक आहे. म्हणजे लिक्विडिटी खूप जास्त असते. जसं आता हे कमर्शियल पेपर जे आहे ते कोण कोण खरेदी करू शकतं बघा? व्यक्ती आहे, बँक आहे, म्युच्युअल फंड आहे, फंड कंपनी इत्यादी व्यापारी पतपत्रात गुंतवणूक करतात, म्हणजे व्यापारी पतपत्र खरेदी करतात. त्यानंतर बघा ठेव प्रमाणपत्र, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट ठेव प्रमाणपत्र म्हणजे व्यावसायिक बँक आणि वित्तीय संस्था ठेव प्रमाणपत्राची विक्री करतात. ठेव प्रमाणपत्राची विक्री कोण करतात? व्यावसायिक बँका आणि वित्तीय संस्था या काय करत असतात? ठेव प्रमाणपत्राची विक्री करत असतात. या असुरक्षित वचनचिठ्ठी म्हणजे या ठिकाणी सुद्धा कुठलीही संपत्ती जी तारण म्हणून ठेवली जात नाही. बँकेमध्ये ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदरावर ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही पावती असते. फॉर एक्झाम्पल याची किंमत किती असते? ठेव प्रमाणपत्राची किंमत 1 लाख ते 1 लाखाच्या पटीत, म्हणजे 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशा पद्धतीने असते. फॉर एक्झाम्पल मी जर ठेव प्रमाणपत्र घेतलं असेल तर मला काय करावं लागेल? 1 लाख बँकेमध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे. ज्या बँकेने ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढला त्या बँकेमध्ये 1 लाख रुपये ठेवल्यानंतर मला काय मिळेल? ठेव प्रमाणपत्र मिळेल. ठीक आहे. याची मॅच्युरिटी पिरियड किती असते बघा? त्याची मुदत जी आहे ती 7 दिवसापासून 1 वर्षापर्यंत असते. ठीक आहे. म्हणजे मी 7 दिवसापर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत कालावधीकरता मी माझा पैसा जो आहे तो व्यावसायिक बँकेला देऊ शकते. ठीक आहे. त्याच्या बदल्यात काय मिळेल? मला व्याज मिळेल. आता हे ठेव प्रमाणपत्र कोण कोण खरेदी करू शकते बघा? ठेव प्रमाणपत्र व्यक्ती, कंपनी इत्यादी काय करत असतात? खरेदी करत असतात. बघा, जर हाय पॉईंट लक्षात घ्या, जर वित्तीय संस्थेने ठेव प्रमाणपत्र विक्री केले असेल तर त्याची मुदत जी असते ती 3 वर्ष असते. आणि व्यावसायिक बँकेने ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढले असेल त्याची मुदत किती असते? किमान 7 दिवसापासून तर 1 वर्षापर्यंत असते. तर हे जो कालावधी आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर बघा सरकारी प्रतिभूती मीन्स गव्हर्नमेंट सिक्युरिटी. सरकारी प्रतिभूती, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आता गव्हर्नमेंटला सुद्धा पैशाची गरज असते, माहिती आहे तुम्हाला. केंद्र सरकार, राज्य सरकार, त्याच पद्धतीने जे सेमी गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला निमसरकारी संस्था म्हणतात, त्यांना सुद्धा पैशाची गरज असेल तर यावेळेस ते काय करत असतात? 1 वर्षाकरिता, ओके, म्हणजे 1 वर्षाच्या आतील काळाकरिता पैशाची गरज असेल तर ते काय करतात? ते काय करत असतात? जे डेट सिक्युरिटीज आहे, म्हणजेच बॉन्ड आहे, ट्रेझरी बिल आहे, जसं ट्रेझरी बिल आहे, बॉन्ड्समध्ये म्युन्सिपल बॉन्ड्स आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, हे सर्व बॉन्ड्स काय करत असतात? विक्री काढत असतात. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जसं महानगरपालिका वगैरे आहे. बघा, सरकारी आणि निमसरकारी संस्था विक्री योग्य कर्ज प्रतिभूती. आता कर्ज प्रतिभूती म्हणजेच काय? तेच सांगितलं मी तुम्हाला. ट्रेझरी बिल आहे, ठीक आहे, म्हणजे राजकोष पत्रे आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, त्यानंतर म्युन्सिपल बॉन्ड्स आहे. ठीक आहे. तर हे जे आहे विक्रीस काढत असतात. म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं, कर्ज प्रतिभूती म्हणजेच बंधपत्रे आणि राजकोष पत्रे विक्रीस करते. जे सरकारवर मागणी आणि दाव्याचे दर्शक असतात त्यांना सरकारी प्रतिभूती असे म्हणतात.
केंद्र सरकार व केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला आपण महानगरपालिका म्हणतो, हे या प्रतिभूती विक्रीस काढतात. या प्रतिभूती बघा सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात, कारण याची परतफेड करण्याची सरकारद्वारे काय असते, हमी असते. ठीक आहे, म्हणजे या ज्या प्रतिभूती आहे, म्हणजे मी ट्रेझरी बिल खरेदी केलं असेल किंवा बॉन्ड गव्हर्नमेंटचे खरेदी करत असेल तर माझा पैसा बुडणार नाही, कारण याची हमी कोण देते, सरकार देते. म्हणून हे सुरक्षित काय आहे, यालाच काय म्हणतात, सुरक्षित प्रतिभूती म्हणतात. त्यानंतर बघा रिझर्व्ह बँकेच्या पुनर्खरेदी कराराचा दर. पुनर्खरेदी कराराचा दर म्हणजे या ठिकाणी काय होतं की ज्या प्रतिभूती आहे, विक्रीस केलेल्या प्रतिभूती आहे, त्या परत जास्त किमतीला काय केले जाते, पुनर्खरेदी केली जाते. त्याला आपण बायबॅक म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी, मी जर 100 रुपयाचा फॉर एक्झाम्पल एक शेअर्स विकला, ठीक आहे, लोकांना विकला, तर तोच शेअर्स मी काय करेल 200 किंवा 300 रुपयाला परत त्यांच्याकडून खरेदी करेल. हीच ती कन्सेप्ट आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँकमध्ये असे करार होत असतात. आता हे जे करार आहे पुनर्खरेदी करार, हे कोणामध्ये होत असते, तर RBI आणि व्यावसायिक बँकांमध्ये होत असतात. रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँकमध्ये असे करार होत असतात. ठीक आहे. रेपो दर हा असा दर आहे ज्या दराने व्यापारी बँका, रेपो दर म्हणजेच काय, ज्या दराने व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. रेपो दर म्हणजेच काय, ज्या दराने व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेतात त्याला म्हणतात रेपो रेट. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच काय, ज्या दरात व्यापारी RBI काय करते, व्यापारी बँकेकडून काय करत असते, कर्ज घेत असते. ठीक आहे, परत एकदा एक्सप्लेन करते. व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून, काय म्हटलं मी, व्यापारी बँका जे आहेत त्या रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, त्याला म्हणतात रेपो रेट. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच काय, ज्या दरात RBI काय करते, व्यापारी बँकेकडून कर्ज घेते, त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक कराराचा उपयोग करत असतो. आता पुनर्खरेदी कराराचा यूज का बरं करत असते, तर अर्थव्यवस्थेमध्ये निधीचा जो पुरवठा आहे त्यावर काय करण्याकरिता, नियंत्रण ठेवण्याकरिता करत असते. हे करार सर्व नाण्या बाजारातील गुंतवणुकीतील सर्वात तरल असतात. त्याची मुदत 24 तासापासून ते काही महिन्यापर्यंत असतात. ठीक आहे, या कराराची मुदत किती असते, मॅच्युरिटी पिरियड 24 तासापासून काही महिन्यापर्यंत. त्यानंतर शेवटचं बघा, नाणे बाजार म्युच्युअल फंड. आता नाणे बाजार म्युच्युअल फंडमध्ये काय असतो, सिंपल लक्षात ठेवायचं आहे. जे नाणे बाजारातील साधने आहेत, ठीक आहे, कोणते कोणते आहेत, नाणे बाजारातील साधने कोणकोणते आहे, तर बघा कॉल मनी आहे, रेपो आहे, राजकोष पत्रे, ठेव प्रमाणपत्रे, हे काय आहे, नाणे बाजारातील दस्तऐवज आहे. ओके. या दस्तऐवजामध्ये जे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात त्याला काय म्हणतात, नाणे बाजारातील म्युच्युअल फंड. आता फॉर एक्झाम्पल मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर माझा पैसा कुठे जाईल हे मी डिसाईड करते. म्हणजे इक्विटीमध्ये जाणार का, डेटमध्ये जाणार का, ठीक आहे, हे मी डिसाईड करते. ठीक आहे, मला जर असं वाटतं की माझा पैसा नाही इथे गेला पाहिजे, कुठे, कॉल मनी, रेपो रेट म्हणजेच मनी मार्केटमध्ये गेला पाहिजे, तर अशा जे म्युच्युअल फंड असतात त्याला म्हणतात नाणे बाजार म्युच्युअल फंड. बघूया, अशा म्युच्युअल फंड जो नाणे बाजार दस्तऐवजामध्ये कॉल मनी, रेपो रेट, राजकोष पत्रे, ठेव प्रमाणपत्र इत्यादीमध्ये गुंतवणूक करतो त्यास नाणे बाजारातील म्युच्युअल फंड म्हणतात. अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडची ज्या कर्ज साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते त्याची मुदत जी असते किती वर्ष असते, 1 वर्षापेक्षा कमी असते आणि कमी जोखमीची असतात. ही व्यक्ती, व्यवसाय संस्था या नाणे बाजारात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. ठीक आहे, नाणे बाजार म्युच्युअल फंडमध्ये कोण गुंतवणूक करू शकतात, म्हणजे आपण किंवा व्यवसाय संस्था. क्लिअर. सो अशा पद्धतीने आपण काय काय बघितलं, अशा पद्धतीने आपण बघितले नाणे बाजारातील साधने कोणते कोणते होते. ते आहे कॉल मनी आणि नोटीस मनी, त्यानंतर आहे राजकोष पत्रे, त्यानंतर आहे व्यापारी विपत्र किंवा हुंडी, त्यानंतर आहे व्यापारी पतपत्र, नाही आठवलं कमर्शियल पेपर लिहायचं, ठेव प्रमाणपत्र, सरकारी प्रतिभूती, रिझर्व्ह बँकेची पुनर्खरेदी कराराचा दर
आणि नाणे बाजार म्युच्युअल फंड. ठीक आहे. काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदाने अभ्यास करता, दुसऱ्यांना मदत करता आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.